की तुम्ही धडा थोडा वाचलाय तुम्ही? शिकवून झाल्यानंतर शिकवलेला पार्ट वाचा असं मी तुम्हाला सांगितलं होतं. वाचलं तुम्ही? किती जणांनी वाचलं जाऊन? नमस्ते मॅम. हा नमस्ते सर. थोडा एक प्रश्न होता हा की जसं पहिल्या तासिकेला आपला वर्ग 10वीला असतो आणि त्या दिवशी सायन्स किंवा मॅथ जर असेल बट आपल्याकडे रेग्युलर तासिकेमध्ये मराठी अलॉट केलेलं आपण, तर त्यांची ती तासिका दररोज बुडते असं म्हणूया थोडक्यात. म्हणजे आपल्या सायन्समुळे त्यांची तासिका थोडीशी एन्क्रोच झाली नाही आणि तो एक विषय. आणि आता हे जे आपण जे शिकवताय तर त्यात मग आम्हा शिक्षकांची, विषय शिक्षकांची काय भूमिका राहील बा, हे जर थोडंसं स्पष्ट केलं तर जरा बरं पडेल. कारण सध्या नेटवर्क इश्यू आहे थोडासा पावसाळ्यामुळे आमच्याकडे, तर त्यामुळे सध्या मोबाईलच्या माध्यमातूनच आम्ही विद्यार्थिनींना इथं अटेंड करायला लावतो. बट तरीही थोड्याशा समस्येचा विचार करता नाही का, की मला असं वाटतं की थोडं मार्गदर्शन जर मिळालं तर बरं राहील की व्हॉट विल बी अवर रोल. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की त्यांची जी विषय म्हणजे ज्या विषयाची तासिका त्यांची बुडते त्याचा अभ्यास ते पुन्हा कसं करतील असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही, ती तासिका मराठीची आहे मॅडम. वर्ग 10वीला पहिली तासिका बिईंग अ क्लास टीचर मराठीचे शिक्षक असल्यामुळे ते घेतात. बट आपण 11:30 ते 12:30च्या दरम्यान पहिल्या तासिकेमध्ये आपण हे ऑनलाईन क्लास अलॉट करतो. तर ती त्यांची तासिका ती त्यांना घेता येत नाही. गणिताची किंवा मराठीची किंवा इंग्रजीची होईल सपोज. तो एक विषय. आणि दुसरा विषय हा की आता हे ऑनलाईन पद्धतीनं आपलं जे आहे ते असताना आम्हा शिक्षकांची, विषय शिक्षकांची काय भूमिका असेल? अच्छा, हे सर सपोर्टिव्ह आपण म्हणूया. तुम्ही शिकवत आहात मुलांना, पण हे जे आपले क्लासेस आहेत ते स्पेशली आपण जास्त करून सायन्स, मॅथ्स वर आणि इंग्लिश या 3 विषयांवरती जास्त फोकस करून करते. आणि त्यामध्ये सुद्धा सायन्स साठी आपण विज्ञान मध्ये पण 3 भाग असतात, भौतिकशास्त्र, त्यानंतर रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. त्याच्यासाठी वेगवेगळे शिक्षक अलॉट केलेत, जेणेकरून त्या विषयातले जे स्पेशलाइज्ड टीचर्स आहेत त्यांचं मार्गदर्शन मुलांना मिळावं. आणि ते तो विषय, कारण की आमचं असं लक्षात आलं की सायन्स आणि मॅथ्स आणि इंग्लिश हे विषय मुलांना थोडेसे कठीण वाटतात किंवा त्या विषयामध्ये त्यांचा थोडासा रस म्हणून आपण कमी असतो. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही हे विषय त्यांना अलॉट केलेत. आणि हे जरी हे क्लासेस होत असतील आणि तुम्ही सुद्धा वर्गात शिकवता आणि आमचे सुद्धा क्लास होतात, ते मुलांना सपोर्टिव्ह होतात की एकच विषय 2 शिक्षकांकडून समजून घेतल्याने त्यांना ते जास्त चांगल्या प्रकारे समजतं आणि ते त्याचा जास्त चांगल्या प्रमाणात अभ्यास करू शकतात, असं एक धोरण आहे. आणि बाकी टाइम टेबल बद्दल म्हणाल तर त्या बाबतीत आपल्याला थोडस विचार करावा लागेल. ते मी मॅम सोबत किंवा प्रेमा मॅम तुमच्या सोबत त्याबद्दल डिस्कस करतील टीचर्स मीटिंग मध्ये वगैरे. ओके मॅडम. ओके मॅडम, यू मे कंटिन्यू. हा, थँक्यू. मुलांना पीपीटी दिसते तुम्हाला? आपण काल जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स पर्यंत शिकलो होतो. आठवतंय तुम्हाला? किती जणांना आठवतंय बघूया. आता दिसतो. पीपीटी दिसत नाहीये का?
मुलांनो तुमची कोणीही माईक अनम्यूट करून सांगा तुम्हाला पीपीटी दिसतोय किंवा थम्सअप करून सांगा. ओके ठीक आहे. मला वाटलं की तुम्हाला दिसत नाही. हा आपण उपसृष्टी बीजपत्री त्यांच्यामधलं आपण हे अनावृत्त बीजी म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि आवृत्त बीजी म्हणजेच अँजिओस्पर्म्स ह्या दोन सेशन्स आपण बघितले होते. विभाग 1 आणि विभाग 2 बघितले होते. त्याच्यामध्येच आपण थोडंसं त्याचं रिवाइज करून घेऊया एकदम. ही आपण बघितली वनस्पती सृष्टी आपण बघत होतो. वनस्पती ही सृष्टी झाली. त्यानंतर त्याचे दोन उपसृष्टीचे प्रकार झाले. त्याचे आपण वनस्पतींचं वर्गीकरण बघतोय आता, बरोबर की नाही. मग त्याचे 2 वर्ग केले, एक अबीजपत्री आणि दुसरं म्हणजेच बीजपत्री. अपुष्प आणि सपुष्प, फुलं न येणारी झाडं आणि फुलं येणारी झाडं असं त्यांचे 2 प्रकार केले गेले. या प्रकारांमधलं आपण अबीजपत्री या प्रकारामध्ये विभाग बघितले. हॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. हॅलोफायटा या भागामध्ये आपण काय काय बघितलं होतं. निरअवयवी शरीर, त्याला काही अवयव. कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी हॅलोफायटा म्हणजे काय, त्या वनस्पती कशा असतात. गाव आश्रमशाळा, शाळा, रामगड आश्रमशाळा. हॅलोफायटा या विभागात असणाऱ्या वनस्पतींचं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं. कोणत्या तुम्हाला आठवतंय. हा बोला. कोणत्याही वनस्पतींना असे कुठलेही अवयव नसतात. व्हेरी गुड. हॅलोफायटा या विभागात असणाऱ्या वनस्पतींना कोणतेही विशिष्ट अवयव नसतात. त्यांना मूळ, खोड, पानं, फुलं असं काहीच नसतं. पण त्यांच्यामध्ये हरितद्रव्य असतं. मोस्टली ह्या वनस्पती आपल्याला कुठे सापडतात. पाण्यामध्ये. कुठे सापडतात. पाण्यामध्ये. तर दुसरं ब्रायोफायटा. ब्रायोफायटा मधल्या वनस्पती कशा असतात. उभयचर असतात. कशा असतात ह्या वनस्पती. हा बरोबर. पानं नसतात पण पानांसारखी दिसणारी रचना असते आणि मुळं सुद्धा नसतात पण मुळांच्या जागी अगदी छोटे मुलांसारखे दिसणारे मुलाब असतात. त्यानंतर आपण तिसरा बघितलं टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये त्यांना मुळं, पानं, खोड असतात. फुले, फळे असतात का. फुले फळे नसतात. व्हेरी गुड. फुलं आणि फळं नसतात पण त्यांना अवयव असतात. मुळे असतात, खोड, पाने असे सुस्पष्ट अवयव असतात पण त्यांना फळे फुले येत नाही. हे 3 विभाग बघितले आपण. त्यानंतर
बीजपत्री, बीजपत्रीमध्ये अनावृत्त बीजी आणि आवृत्त बीजी, जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स असे 2 प्रकार बघितले. अनावृत्त बीजीमध्ये त्यांना फळं असतात का, किंवा त्यांच्या बिया कशा असतात, त्यांना कवर असतं की नसतं? बरोबर, नसतं. त्या ज्या वनस्पती असतात अनावृत्त बीजी गटात येणाऱ्या वनस्पती ह्या सदाहरित असतात. पूर्ण वर्षभर त्यांना ते हिरवेगार असतात. त्यांच्या खोडांना फांद्या नसतात आणि त्यांची जी बिया असतात त्यांना आच्छादन किंवा त्यांना आवरण नसते, म्हणजे त्यांना फळे येत नाही. फक्त त्यानंतर आपण बघितलं आवृत्त बीजी वनस्पती म्हणजेच अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स कसे असतात? हा, एक्झाम्पल कोण सांगेल? चना, बरोबर, चिंचोके. आवृत्त बीजी वनस्पतींमध्ये त्यांची फुलं असतात, त्या फुलांचं रूपांतर बियांमध्ये होतं आणि फळांमध्ये होतं आणि फळांच्या आत बिया तयार होतात आणि त्यालाच आपण म्हणतो अँजिओस्पर्म. अँजिओ म्हणजे कवर आणि स्पर्म्स म्हणजे बी. आता असे त्याचे सुद्धा 2 प्रकार झालेले आहेत. आवृत्त बीजीचे पण द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री असे 2 विभाग झाले. द्विबीज म्हणजे काय? 2 भाग होणारे. व्हेरी गुड. ज्या बियांचे 2 भाग होतात ते द्विबीजपत्री आणि ज्यांचे एकच बी असते ती असतात एकबीजपत्री. व्हेरी गुड. आहे, तुमच्या सर्व लक्षात आहे. येस मॅम. ओके, आपण आता आपल्याला पुस्तकात दिलेल्या एका चार्टच्या आधारे एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती याच्यातला फरक ओळखूया किंवा फरक बघूया. तुम्ही नाही दिसत. ओके, हे दिसतंय द्विबीजपत्री वनस्पती, एकबीजपत्री वनस्पती. त्या द्विबीजपत्रीच्या तुम्ही आता सांगितलं की द्विबीजपत्रीमध्ये 2 बीजपत्रे असतात, म्हणजे काय त्याचे बीजे असे 2 भाग होऊ शकतात. बीजपत्रामध्ये एकच बी असते. त्यानंतर त्यांची मुळं कशी असतात? एकच असतात आणि त्याला छोटे छोटे मुळं अटॅच असतात. मेन एकच मूळ असतं आणि बाकीची छोटे मूळ असतात. एकबीजपत्री मधली मुळं कशी असतात? असतं, तर त्याच्याऐवजी तंतुमुळे असे छोटे छोटे अनेक मुळं असतात त्याला. खोड कसं असतं द्विबीजपत्री मधलं? मजबूत, स्ट्रॉंग. आपल्याला मिडल वाला स्टेम व्यवस्थित दिसतं. आणि एकबीजपत्रीमध्ये पोकळ असतात किंवा असं प्रॉपरली आपण तेवढे मजबूत नसतात, असे फांदी सारखे किंवा खोडासारखे दिसणारे पण तेवढं मजबूत नसणारे असं मूळ असतं. केळीचं बघ म्हणूया किंवा बांबूचं मूळ, बांबूचं खोड हे पोकळ असतं. त्यानंतर पानं कशी असतात? जाळीदार शिराविन्यास. म्हणजे ह्यांची जी पानं आहेत ती
शिरा असतात त्यांची जाळी तयार होते, त्या शिळांची जाळी तयार होते. जसं की आपण म्हणूया पिंपळाचं वगैरे पान कसं असतं एकदम जाळीदार तसं. आणि ज्या एकबीजपत्री वनस्पती आहेत त्यांची पानं ही समांतर म्हणजे पान आहेत आणि त्याची सर्व शिरा अशा समांतर असतात, एकमेकांना पॅरलल असतात. फुलं कशी आहेत त्यांची 4 किंवा 5 भागांचे फुल, एका फुलाचे 4 किंवा 5 भाग म्हणजे चतुर्भागी किंवा पंचभागी. आणि एकबीजपत्रीची जी आहेत ती कशी असतात, 3-3च्या पटीत असतात. बरोबर. आता याचे एक्झाम्पल काय आहे, द्विबीजपत्रीचं मोहरी आणि एकबीजपत्रीचं मका. कुणाचं तरी माईक चालू आहे का, विचारायचं आहे का? नाही ना, चुकीनं झालं मॅम. ओके ओके बेटा, काही हरकत नाही. छोटासा धडा आहे हा, समजलाय तुम्हाला? वनस्पतींचं वर्गीकरण. मेन चार्ट कोणता लक्षात ठेवाल तुम्ही, जो आपण आता बघितलं त्याच्यामधून आपण पूर्ण धडा आरामात लक्षात ठेवू शकतो. हा जो चार्ट आहे हा महत्वाचा आहे, याच्या आधारे आपण पूर्ण धडा आरामात लक्षात ठेवू शकतोय. आणि त्या आवाज येतोय सर्वांना? मुलांना आवाज येतोय का? येस मॅम. व्हेरी गुड. याच्यामध्ये असं काही आहे जे तुम्हाला समजलं नाहीये? देलाची पेठा आश्रमशाळा, तुम्ही हात वर केले, तुम्हाला काही विचारायचं आहे का? देलाची पेठा आश्रमशाळा. Am I audible? माझा आवाज येतोय सर्वांना? येस मॅम. हो. ओके, तुमचा रिस्पॉन्स नाही आला मुलांना. मला वाटलं की माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय की नाही. ओके ओके. तर या धड्यामध्ये आपण बघितलं वनस्पती सृष्टी आणि वनस्पती सृष्टीचं असणारं वर्गीकरण आपण कशा प्रकारे करतो. जसं सजीव सृष्टीचं वर्गीकरण आपण शिकलो होतो 8वी मध्ये, आणि त्याच्यातल्याच वनस्पती
ह्या सृष्टीचं वर्गीकरण आपण ह्या धड्यामध्ये बघितलं. हा जो चार्ट आहे तो सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, आपापल्या वहीमध्ये काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला याच्यातून अभ्यास करायला सोपं पडेल. हा, आणि पण वनस्पतींचं वर्गीकरण करताना ते वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरतात, तर पहिलं म्हणजे त्याची मॉर्फोलॉजी, म्हणजेच वनस्पतीची रचना, तिची भौतिक रचना कशी आहे, वनस्पतीचा स्वरूप कसं आहे, त्यांना फुलं येतात का, फळं येतात का, त्यांची मुळांची रचना कशी आहे, पानांची ठेवण कशी आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास वनस्पतींच्या वर्गीकरणासाठी केला जातो. त्यानंतर वनस्पतींमध्ये असणारी पुनरुत्पादन वैशिष्ट्ये. पुनरुत्पादन म्हणजे काय की रिप्रोडक्शन. त्या वनस्पतींमध्ये फळ म्हणजे ते कोणत्या पद्धतीने पुनरुत्पादित होतात, फळांच्या मार्फत होतात, फुलांच्या मार्फत होतात, बियांमार्फत होतात की बीजाणू मार्फत होतात, त्याच्यावरती आपण वनस्पतीचं वर्गीकरण करतो. आता मगाशी आपण बघितलं अबीजपत्री वनस्पती आपण बघितल्या कालच्या लेसन मध्ये. तर अबीजपत्री वनस्पतींचं पुनरुत्पादन कशा प्रकारे होतं, टेरिडोफायटामध्ये आपण बघितले ना कशा प्रकारे पुनरुत्पादित होतात ते. पावसाळ्याच्या ओलसर भिंतीवर, विटांवर किंवा खडकांवर हिरवागार मऊ गलीचा पहिला असेल. बर मुलांनो, ते टेरिडोफायटामध्ये ते येतात ते माहितीये, पण त्यांचं पुनरुत्पादन कुठल्या पद्धतीने होतं, तर बीजाणूंद्वारे होतं. बीजाणू म्हणजे त्यांच्या पानाच्या मागच्या बाजूला असे बीजाणूंचं एक पुंज असतो, एक असं बीजाणूंचं काय म्हणूया गट असतो, आणि त्याच्यातून बीजाणू प्रसारित होतात पूर्ण वातावरणामध्ये, आणि जिथे त्यांना योग्य वातावरण मिळतं वाढीसाठी तिथे त्यांची वाढ होते. तसंच आपण एक फर्न्स मध्ये बघितलं नेफ्रोलेपिस. एक सेकंद मुलांनो, ओके. तर त्याच्या मुळाच्या जवळ नेचे नावाचा एक अवयव असतो, आणि त्याच्या मार्फत त्याचे बीजाणू हे सगळीकडे पसरतात. तर हे सुद्धा महत्वाचं ठरतं वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी, आणि त्यांचे गुणधर्म माहिती करून घेऊन त्यांना योग्य गटामध्ये टाकण्यासाठी. त्यानंतर त्यांचा उत्क्रांतीचे संबंध, ते कशा प्रकारे ते विकसित होत आलेले आहेत, कारण की कुठल्या ना कुठल्या जुन्या असणाऱ्या ज्ञात जातीकडून त्यांचं उत्क्रांती होऊन ते नवीन प्रकारचं म्हणूया, किंवा नवीन नाही, ते त्या गटामध्ये विकसित झालेले आहेत. तर मग त्यांचं विकसित होण्याचा मार्ग, त्यांचे जे जीन्स आहेत, त्यांचं जे विकसित होण्याचा गट आहे, त्याच्यावरून आपण त्यांना योग्य गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता आपण ही बघितली वनस्पती सृष्टीबद्दल, आणि आपल्याला ही एक्स्ट्रा थोडीशी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की पूर्ण जगभरामध्ये वनस्पतींच्या साधारण किती आहेत, हे नंबर 3 वरती 6 शून्य
म्हणजे 3 वरती 5 शून्य म्हणजे किती झाले? 3 लाखांहून अधिक माहित असलेल्या प्रजाती आहेत. आपल्याला माहित असलेल्या प्रजाती किती आहेत? 3 लाख. वनस्पतींच्या 3 लाख प्रजाती मानवाला माहित आहेत. पण आपण जेवढा पृथ्वीचा भाग एक्सप्लोर केलाय त्याच्यावरती हा नंबर काढलेला आहे. अजून बराच असा भाग आहे अमेझॉन जंगलाचा किंवा अजून अशा दुसऱ्या कुठल्या जंगलांचा जो आपण एक्सप्लोर केलेला नाहीये. तिथे कदाचित अजून वेगळ्या प्रकारच्या वनस्पती असतील. त्यामुळे आपल्याला माहित असलेल्या प्रजाती किती आहेत? 3 लाखांहून जास्त. त्यानंतर त्यांची वस्ती, वनस्पतींची वस्ती कुठे कुठे असते? आपण आजूबाजूला कुठेही मान फिरवली आपल्याला एकतरी वनस्पती दिसते. बरोबर? म्हणजे वनस्पती कुठेही उगवू शकतात. अगदी वाळवंटापासून, वाळवंटामध्ये सुद्धा अशी मोठी मोठी झाडं नसतील, पण कॅक्टस सारखी, निवडुंगासारखी अशा प्रकारची झाडे किंवा वनस्पती असतातच. म्हणजे वाळवंटापासून अगदी तिथे खूप 12 महिने पाऊस पडतो अशा पर्जन्य वनांपर्यंत प्रत्येक परिसंस्थेमध्ये वनस्पती ह्या असतातच. आणि त्या आपल्या परिसंस्थेमध्ये कोणती भूमिका निभावतात? उत्पादकाची. कोणती भूमिका असते वनस्पतींची? बोला मुलांनो. वनस्पती ह्या उत्पादक गटामध्ये येतात. परिसंस्था आपण गेल्या वर्षी 8वीला तुम्हाला एक परिसंस्थेचा धडा होता. त्याच्यामध्ये होतं की वनस्पती ह्या उत्पादक असतात. उत्पादक म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकणारे. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात म्हणून ते उत्पादक आहेत. आणि हा वनस्पती हा प्रत्येक अन्नजाळ्यांचा म्हणजे प्रत्येक फूड कोणतरी माईक चालू आहे. वनस्पती हा प्रत्येक अन्नजाळ्यांचा महत्वाचा घटक आहे. कारण की वनस्पती हे उत्पादक असल्यामुळे प्रत्येक अन्नजाळाची सुरुवात ही उत्पादक गटापासूनच होत असते. त्यानंतर त्यांचे आपण वर्गीकरण बघितले होते, क्रिप्टोगॅम्स अँड पॅनोरोगॅम्स. मुलांनो लिहून घेऊ नका. सध्या मी तुम्हाला लिहिण्यासाठी सांगेन तेव्हा तेवढेच पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या. जरा सर्वांचे कॅमेरा ऑन करता येतील? मला सध्या फक्त काही 5-6 कॅमेरे ऑन दिसत होते. ओके, तर बऱ्यापैकी मुलं दिसतात मला. आता मला सांगा, जरी तुम्ही माईक अनम्यूट करून बोलू शकला नाही तरी सुद्धा थम्सअप किंवा थम्स डाऊन करून सांगा. तुम्हाला हा धडा समजलाय? हो मॅम. मॅम झालेला आहे आपला. व्हेरी गुड.
लाडगाव आश्रम मुलांना तुम्हाला नाही समजला हा धडा? ही कोणती आश्रमशाळा आहे? मुरुमगाव आश्रमशाळा. अरे सांगा मुलांना, समजलंय की नाही? कसं मग आपण पुढे जायचं? समजलं. सुजाता मॅमच्या इथून चंदू सरांच्या इथल्या मुलांना समजलंय. पोतेगाव आश्रमशाळा, त्यानंतर अजून कोणती शेंडा आश्रमशाळा, यांनी सगळ्यांनी थम्सअप केलेलं आहे. पण अजून काही अशी आहेत मुलं ज्यांना कदाचित समजलेलं नाहीये, त्यामुळे त्यांनी थम्सअपच केला नाही. पण समजला नसेल तर पुढे जाऊन कर. डाऊट आहे तुम्हाला याच्यामध्ये काही? नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला हा धडा व्यवस्थित समजलाय असं मी समजू? या धड्यावरती असणारी वर्कशीट, एक कार्यपुस्तिका तुम्हाला आता सोडवायची आहे, जी तुम्हाला हा धडा संपल्यानंतर, आता आपला धडा ऑलमोस्ट संपलाय, त्याच्यानंतर तुम्हाला एक वर्कशीट मिळेल, ती तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे. ठीक आहे. धडा संबंधित काही प्रश्न उत्तरे आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये असणारे, स्वाध्यायामध्ये असणारे हे प्रश्न नाहीत, हे प्रश्न वेगळे आहेत जे तुम्हाला धडा वाचून सोडवावे लागतील. ओके. ओके मुलांना, आता आपण असं करूया, तुमच्या आजूबाजूला यातल्या कोणत्या कोणत्या वनस्पती तुम्ही बघितल्यात आपण ते आठवूया. तर थॅलोफायटा या गटातल्या कोणत्या वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूला, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात, गावात किंवा तुम्ही जिथे राहता तिथे बघितल्या आहेत? थॅलोफायटा या गटात येणाऱ्या कोणत्या वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितल्या आहेत? कोण सांगेल तुमच्यापैकी? आठवा, 1 मिनिट घ्या, आठवा आणि सांगा. आपण बघितलं की थॅलोफायटा या गटात येणाऱ्या वनस्पतींना कोणत्याही पान, मूळ, खोड असा कुठलाही विशिष्ट अवयव नसतो. मग अशा कोणत्या वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितल्यात? पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती आहेत. मग आठवा, नदीवरती किंवा तलावावरती तर तुम्ही जात असालच. कोण सांगेल तुमच्यापैकी? नाही, पुस्तकातली नावं नको मला, तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणती वनस्पती बघितलीये ती सांगा. तर शेवाळ, आपण एक्झाम्पल बघितलं शेवाळ, मग शेवाळाला तुमच्या इथे काही वेगळं म्हणतात का? चिला. असं हेच मला एक्सपेक्टेड होतं की तुमच्या इथे त्यांना काय म्हणतात? काय म्हणतात? काई. अजून दुसरं कोणी?
बोलाल ना तेव्हा थोडं पुढे या, कॅमेरा जवळ उभे राहा आणि बोला, म्हणजे तर तुमचा आवाज क्लिअर येईल. बरं, अजून दुसरा गट आपण बघितला, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा या गटात असणाऱ्या वनस्पती कोणत्या कोणत्या तुम्ही तुमच्या आजूबाजूंना बघितल्यात? ओलसर मातीमध्ये वाढणाऱ्या या वनस्पती आहेत. आता ओलसर मातीची जागा कोणत्या आणि त्या जागेमध्ये तुम्हाला माहित असलेल्या वनस्पतींचे नाव सांगा. तुमच्या भागात त्याला काय म्हणतात असं. नाही आठवत आहे? मी तुम्हाला काल त्याचं मॉसचं चित्र दाखवलं होतं, आठवतंय? दगडावरती किंवा भिंतीवरती वाढणारा छोटं छोटं गवतासारखं दिसणार पण गवत नसलेलं मॉस दाखवलं होतं. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? मॉस चित्र दाखवलं होतं मी काल, तुम्हाला आठवतंय? आठवते मॅम, पण नाव लक्षात नाही. नाव लक्षात नाही म्हणजे तुम्हाला कळालंय ना की ब्रायोफायटा काय असतं. आपण टेरिडोफायटा मधल्या वनस्पती ओळखूया. टेरिडोफायटा मध्ये येणाऱ्या सांगा बघू. टेरिडोफायटा या गटात येणाऱ्या वनस्पती सांगा ज्या तुम्ही तुमच्या आजूबाजूला बघितल्या. तुमच्या आश्रमशाळेचं नाव सांगा, मग उत्तर सांगा, म्हणजे मला कळेल की कोणत्या आश्रमशाळेतली मुलं उत्तर देत आहेत, कोणत्या आश्रमशाळेतली मुलं फक्त ऐकतायत. भाविका मॅमच्या इथली म्हणतात लायकोपोडियस लायकोपोडियम म्हणा. टेरिडोफायटा या गटात येणाऱ्या वनस्पतींचं चित्र तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही तशी झाडं तुमच्या आजूबाजूला बघितली आहेत कोणी? नाही बघितली. भाविका मॅम, तुमच्या इथली मुलं काहीतरी सांगत होती. नानाजी डोंगरे सर, तुमच्या इथल्या मुलांना काही बोलायचंय का? हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. आमच्या त्यांनी शाळेतल्या सर तुमचा आवाज ना ब्रेक होतो. आमच्या विद्यार्थ्यांनी काही वनस्पती सिलेक्ट केलेल्या आहेत. अच्छा, दाखवा सर प्लीज. हा, आम्ही 5-10 मिनिटात दाखवतो आम्ही. ओके ओके, ठीक आहे सर. थँक्यू मॅडम. हे तर मुलांना तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या शाळेच्या परिसरामध्ये अशा अनेक वनस्पती आहेत ज्या तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही त्या शोधून त्यांचं कलेक्शन करू शकता.
आपण हे लक्षात ठेवूया. ठीक आहे, तुम्ही टेरिडोफायटा विभागातील वनस्पती आहे. अर्चना मॅम, तुमच्या इथली मुलं काही म्हणतायत का? जिनेला ओके, सिलेजिनेला अँड लायकोपोडियम. ह्या वनस्पती टेरिडोफायटा या गटामध्ये येतात. पण मी असा प्रश्न विचारला होता की अशा वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरात बघितलंय का? सांगा ना मॅम. किंवा कुठे बघितलंय, कोणत्या भागामध्ये बघितलंय, असं पाण्याजवळ बघितलंय की अशा ओलसर मातीत बघितलंय की डोंगराजवळच्या भागात? बरं, तर मला असं वाटतं की तुम्ही बऱ्यापैकी वनस्पती आजूबाजूला बघितलेल्या आहेत आणि त्यांची तुम्हाला स्थानिक नावं सुद्धा माहिती आहेत. आणि आता असंच तुम्ही एक छोटासा होमवर्क म्हणूया किंवा उपक्रम म्हणूया. तुमच्याकडे जेव्हा वेळ असेल किंवा कधी कधी खूप अभ्यास करून कंटाळा आला तर तुमच्या शाळेच्या किंवा हॉस्टेलच्या परिसरात फिरा आणि बघा की पुस्तकात दिलेल्या कोणत्या वनस्पतींपैकी त्या वनस्पती तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिल्या. ठीक आहे, सांगाल मला की तुमच्या आजूबाजूच्या भागात कोणकोणत्या वनस्पती आहेत. थम्सअप करा बघू. हे तुम्ही करणार आहात सगळेजण. ओके, नानाजी सर, तुमच्या इथल्या मुलांनी आणले गोळा करून वनस्पती? अनम्यूट करून सांगा नानाजी सर. त्यांचं नेटवर्क कनेक्शन थोडं स्टेबल नाहीये. पण हे खूप छान आहे की तुमच्या आजूबाजूला सगळं तुमच्या दिलेलं आहे तर तुम्हाला आजूबाजूला बघायला मिळतंय. म्हणजे तुम्ही लाईव्ह शिकताय, एकदम सगळं तुम्हाला आजूबाजूच्या परिसरात अवेलेबल आहे आणि तेच बघून आपल्याला त्याचाच अभ्यास करायचा आहे. किती छान गोष्ट आहे ही. नाहीतर शहरात असणाऱ्या मुलांना फक्त फोटो बघून किंवा गुगल वरती सर्च करून बघून तेवढाच समाधान मानावं लागतं. पण तुम्हाला ते सगळं लाईव्ह बघायला मिळतं. मग तर तुम्ही किती छान अभ्यास केला पाहिजे. ओके, हा धडा पुन्हा शिकवून झालेला आहे तो तुम्ही पूर्ण वाचणार आहात आणि ते तुमचं होमवर्क आहे. तुम्हाला त्याच्या संदर्भातली वर्कशीट येईल की तुम्हाला धडा वाचल्यानंतरच सोडवता येईल. धड्याखालचे प्रश्न उत्तरे नाही येत ते, त्यामुळे धडा वाचूनच तुम्हाला ती वर्कशीट सोडवावी लागेल. काही लक्षात? ओके, ठीक आहे, चला आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूया पुढच्या आठवड्यात. मुलांनो, बाय.
बाय मुलांनो.